नागापण्णा हुलसूरकर यांना आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं उभं राहिलो आहोत। यासाठी माझ्या सर्व मित्रांना कळकळीची विनंती करतोय, आपण सर्वांनी सीमाप्रश्न सोडवून घेणं आणि सीमाप्रश्नासाठी लढणं हे सगळ्या तऱ्हेनं आपण केलं पाहिजे। माझी मराठी बांधवं जी आहेत, मगाशी या ठिकाणी एकाने विषय काढला, काही पक्षात गेले, जाऊ दे, पक्षात गेले म्हणून काय नाही, पण आम्हाला सीमाप्रश्न सुटेपर्यंत आज या हुतात्म्यांच्या समोर शपथ घेऊन सांगतोय, काय झालं तरी सीमाप्रश्न सुटेपर्यंत आम्ही कुठंही जाणार नाही। महाराष्ट्र एकीकरण समितीमध्येच राहीन आणि महाराष्ट्र एकीकरण समिती ठामपणे मध्यवर्ती असो किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या घटक समित्या असो, या सर्वांनी एकजुटीनं आणि एक दिलानं या ठिकाणी लढून महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे आणि केंद्र गव्हर्नमेंटकडे मगाशी त्या ठिकाणी विचार होत असताना आमचे ज्येष्ठ नेते संभाजीराव देसाईंनी सांगितलं की त्या ठिकाणी आपला जो सीमा प्रश्न आहे, हा सीमा प्रश्न केंद्रानं आपल्यावर लादलेला आहे, म्हणून आपण केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणीच आवाज उठवला पाहिजे आणि हा सीमा प्रश्न सोडवून घेतला पाहिजे। आपण एवढी वर्ष या ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेचे लढे देतोय, रस्त्यावरची लढाई झाली, सराबंदीचा लढा झाला, सगळे लढे झाले, मात्र या ठिकाणी या जुलमी सरकारला जर काही दाद लागलेली नाही। तर या ठिकाणी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो, तुम्ही आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी हा प्रश्न सोडवून घेऊया आणि अमित शहासारखा एक गृहमंत्री आहे केंद्रात, त्यांना भेटून हा प्रश्न आम्ही लवकरात लवकर सोडवून घेऊया, एवढीच तुमच्यासमोर कळकळीची विनंती करतो। आणि हे झालेले जे हुतात्मे आहेत, त्या सर्व हुतात्म्यांना खरी जर श्रद्धांजली व्हायची असेल तर हा प्रश्न सोडवून घेणे हीच खरी श्रद्धांजली असेल, असं या ठिकाणी बोलून मी तुम्हा सर्वांच्या वतीनं 1956 रोजी भाषावर प्रांतरचना झाली आणि या भाषावर प्रांतरचना करत असताना आम्हा मराठी भाषिकावरती जो अन्याय झाला तो गेली 70 वर्ष आम्ही सहन करत आहोत आणि इथं या सीमा भागात आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली लढत आहोत। आमच्या खानापूर तालुक्याचे कैलासवासी नागाप्पा हुलसूरकर हे त्यावेळी हुतात्मे झाले आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही इथं हुतात्मा स्मारकासमोर जमा आहोत। या लढ्याला जर बळकटी द्यायची असेल आणि हा लढा संपवायचा असेल आणि हुतात्म्यांना जर खरोखर खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर आम्ही एक दिलानं ही चळवळ पुढे नेऊन लवकरात लवकर सीमा प्रश्न कसा सुटेल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। सुद्धा निडगर आणि कुप्पटगिरी हे दोन्हीच गाव त्यांची वारस असून पुरा खानापूर तालुका त्यांचा वारस आहे आणि त्यांच्या वारसा हक्काप्रमाणे आपण ही जमीन महाराष्ट्रात विलीन करायला पाहिजे, ही त्यांना खरी श्रद्धांजली। वर्ष 1956 साली ही चूक कुणी केली तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली असं म्हणतात किंवा तत्कालीन केंद्र सरकारने केली, पण आत्ताचे जे सरकार आहे जी पंडित नेहरूंनी केलेल्या सर्व चुका आपण सुधारत आहोत असे दावा करत आहे। तर मला एक नरेंद्र मोदी साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी ही पंडित नेहरूंची चूक सुधारावी आणि आम्हाला लवकरात लवकर महाराष्ट्रात विलीन करावं